नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत 5 व 6 मार्च 2026 ह्या दिवसाच्या करंट अफेअर. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. हेच व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार, तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. तर सर्वात आधी बघणार आहोत महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26. त्याचे अहवाल कोणा सादर केलं होतं? विधानसभा आशिष शेलार हे कोण आहेत? वित्त व नियोजन राज्यमंत्री. आणि विधान परिषद कोणी? पंकज भोयर यांनी. आणि महाराष्ट्रातील आर्थिक पाहणी बघणार आहोत. महत्वाचे निकष आहे हा. क्षेत्र व त्याची आकडेवारी बघू आता. विकास दर 2025 ते 26 मध्ये आकडेवारी किती होती? विकास दराची 7.9% वाढीची अपेक्षा. गत वर्षी 7.3% होती, म्हणजे की मागच्या वर्षी. आणि GDP मधील वाटा 14%, देशात सर्वाधिक. आणि थेट परकीय गुंतवणूक म्हणजे की FDI त्याची आकडेवारी किती होती? 31%. आणि स्टार्टअप्स मध्ये वाटा किती होता? 17%. आणि वित्तीय तूट मध्ये किती होता? 3%. आणि सरासरी पावसाचे प्रमाण 2025 109.1%. आणि काय म्हणतात रे, आणि सेवा क्षेत्रामध्ये 9%, औद्योगिक क्षेत्रामध्ये 5.7%, कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये 3.4%. आता आपण पुढे चालूया. आता बघणार आहोत राज्यसभा निवडणूक महाराष्ट्र. एप्रिल 2026 मध्ये राज्यसभेच्या महाराष्ट्रातील रिक्त होणारे 7 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. किती जागांसाठी? 7 जागांसाठी निवडणूक पार पाडण्यात गेली एप्रिल 2026 मध्ये. उमेदवार बघणार आहोत आता. पक्ष शिवसेनामध्ये उमेदवार कोण होते? ज्योती वाघमारे होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार होते. आणि महाविकास आघाडी पक्षवर उमेदवार कोण होते? शरद पवार होते. आणि भाजप मध्ये उमेदवार कोणते? रामदास आठवले, विनोद तावडे, माया इगवटे आणि रामराव वडकुते. आणि राज्यसभा सदस्यत्व बघणार आहोत. राज्यसभेतील एकूण सदस्य 245, कमाल सदस्य 250 बघू. नामनिर्देशक 12 कलमे. कलम 80 नुसार क्षेत्र साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा हे नामनिर्देशित आहेत. क्षेत्र तुम्हाला माहित आहे, साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवक. निवड प्रक्रिया आता बघणार आहोत. राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा सदस्याद्वारे एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीद्वारे निवडणूक प्रक्रिया कशी झाली? राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा सदस्याद्वारे एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीद्वारे ना. निवडणूक केंद्र निवडणूक आयोगाद्वारे. आणि पात्रता काय होती? तो भारताचा नागरिक असावा, 30 वर्ष पूर्ण असावे. काय होते? भारताचे नागरिक असावा, 30 वर्ष पूर्ण असावे. आणि संसदेने विहित केलेल्या इतर पात्रता धारण केलेल्या असाव्यात. आणि सदस्यांची कालावधी काय होती? 6 वर्ष, म्हणजे की 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. शपथ कोण घेतात? राष्ट्रपती किंवा त्याने नियुक्त केलेल्या व्यक्तीद्वारे हे शपथ धारण केले जाते. आणि राजीनामा राज्यसभा सभापतीकडे राजीनामा देतात. आणि राज्यसभाचे अध्यक्ष, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. हा प्रश्न कित्येकदा QIQs मध्ये आलेला आहे, कित्येकदा, मी सांगू शकत नाही. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, कलम 64 नुसार. हा सुद्धा हे तुम्ही आपल्या डोक्यात बसवूनच घ्या की कलम 64 नुसार उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि पात्रता काय असावं? भारताचे नागरिक असावा, वय 25 वर्ष पूर्ण केले असावेत. आणि राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. आणि सध्याचे राज्यसभा अध्यक्ष कोण आहेत? म्हणजे की उपराष्ट्रपती कोण आहेत? तर आपले CP राधाकृष्णन, म्हणजे की 15वे. राईट. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल. 23वे राज्यपाल म्हणजे कोण? जिष्णुदेव वर्मा. कोण? जिष्णुदेव वर्मा. जन्मस्थळ काय आहे जिष्णुदेव वर्मांच्या? आगरतळा, त्रिपुरा येथे. राजकीय प्रवास 1990 पासून त्यांनी सुरू केला. भाजपामध्ये प्रवेश केला 1990 मध्ये. आणि 2018 ते 23 त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. आणि वित्तीय, ऊर्जा आणि ग्रामीण विकास मंत्री होते. कोण?
जिष्णू देव वर्मा. आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याआधी ते तेलंगणाचे राज्यपाल होते. म्हणजे की ते 23वे म्हणजे की महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल होण्याआधी ते तेलंगणाचे राज्यपाल होते. 6 मार्च 2026 पासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. कोण? जिष्णू देव वर्मा. 6 मार्च 2026 पासून. आणि 6 मार्च 2026 च्या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते. यांच्या आधी गुजरातचे राज्यपाल कोण होते? देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचे राज्यपाल पदाची अतिरिक्त कार्यभार होता. आता आपण पुढे चालूया. इतर राज्यपालाची नियुक्ती. राज्य त्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल बघणार आहोत. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण? ममता बॅनर्जी. आणि त्याचे राज्यपाल म्हणजे की त्यालाच आपण नायब राज्यपाल असे सुद्धा म्हणू, RN रवी होते. हिमाचल प्रदेशांचे मुख्यमंत्री कोण? सुखविंदर सिंग सुखू. आणि त्याचे राज्यपाल कोण होते? कविंदर गुप्ता. आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सैद अता हसनैन. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ आणि त्याचे राज्यपाल नंदकिशोर यादव. लडाखचे मुख्यमंत्री कोण? मुख्यमंत्री आता सध्या नाही असं मला दिसून राहिला आहे. आणि राज्यपाल विनय कुमार सक्सेना. दिल्ली नायब राज्यपाल मुख्यमंत्री कोण? रेखा गुप्ता आणि राज्यपाल तरणजीत सिंह संधू. आता आपण बघणार आहोत प्रमुख महिला राज्यपाल. भारताचे पहिला महिला राज्यपाल कोण? सरोजिनी नायडू. कुठे राहतात ते? उत्तर प्रदेशात. 1947 ते 49 मध्ये. महाराष्ट्राच्या पहिल्या व एकमेव महिला राज्यपाल. ते भारताचे पहिले राज्यपाल सरोजिनी नायडू आणि महाराष्ट्राचे पहिले व एकमेव राज्यपाल कोण? विजयालक्ष्मी पंडित. 1962 ते 64 मध्ये. सर्वात जास्त काळ सेवा देणारी महिला राज्यपाल कोण? पद्मजी नायडू. पश्चिम बंगाल 11 वर्ष त्यांनी राज्यपाल म्हणून कार्य केला. कोणी? पद्मजी नायडू. सध्याचे कार्यरत असलेले महिला राज्यपाल कोण? आनंदीबेन पटेल. उत्तर प्रदेशातील राज्यपाल. नेमणूक कोण करतो? उपराष्ट्रपती करतो. कलम 155 अन्वये. पात्रता काय? तर भारताचा नागरिक असावा, 35 वर्ष पूर्ण असावे, राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसावे. हा प्रश्न सुद्धा कित्येकदा PYQs मध्ये आलेला आहे. आणि कार्यकाळ तर तुम्हाला माहितीच आहे, 5 वर्ष राष्ट्रपतीच्या मंजुरीनुसार. आणि राजीनामा राष्ट्रपतीकडे देण्यात येतो. शपथ कोण घेतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कलम 159 मध्ये. आता आपण बघणार आहोत 16वे वित्त आयोगाची शिफारस. 16वे वित्त आयोगाची शिफारशी. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर अरविंद पनगारिया. आणि उपाध्यक्ष कोण होते? ऋत्विक रंजनम पांडे. आणि शिफारशीचा कालावधी काय होता? 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. शिफारशी. राज्यामधील केंद्रीय करांच्या वितरणाचे निकष. आणि 15वे वित्त आयोग आणि 16वे वित्त आयोग याचे आता डिफरन्शिएशन बघणार आहोत. केंद्राच्या कर उत्पादनातील राज्यांच्या वाटा 15 वित्त आयोगामध्ये 41% होता आणि 16व्या वित्त आयोगामध्ये सुद्धा 41% होता. आणि उत्पत्तीतील अंतर मध्ये 15 वित्त आयोगामध्ये 45% होता आणि 16व्या वित्त आयोगामध्ये 42.5% होता. म्हणजे की घट झालेली आहे. लोकसंख्या 15 वित्त आयोगामध्ये 15% होती आणि आता 16व्या वित्त आयोगामध्ये 17.5% आहे. आणि लोकसंख्येशास्त्रीय कामगिरी 15व्या वित्त आयोगामध्ये 12.5% होती आणि 16व्या वित्त आयोगामध्ये 10% आहे. क्षेत्रामध्ये 15 वित्त आयोगामध्ये 15% होते आणि 16 वित्त आयोगामध्ये 10% होते. वन म्हणजे 15 वित्त आयोगामध्ये 10% होते आणि 16 वित्त आयोगामध्ये 10%. कर व राजकोषीय प्रयत्न 15 वित्त आयोगामध्ये 2.5% होते आणि 16 वित्त आयोगामध्ये अनडिफाईन म्हणजे की सांगता येत नाही है ना. आणि GDPचे योगदान 15व्या मध्ये होते आणि 16व्या मध्ये 10%. वित्तीय तूट GDPचे आधारे म्हणजे की 15व्या वित्त आयोगामध्ये
केंद्र 4% पर्यंत कमी घेते आणि राज्य 3% कमी 2025 आणि 26 पर्यंत. आणि 16 वित्त आयोगामध्ये 3.5% पर्यंत कमी आणि राज्यामध्ये 3% पर्यंत कमी 2030 ते 31 पर्यंत. राईट. आपत्ती व्यवस्थापन 70-25 केंद्र राज्य, 90 ते 10 हिमालयीन व ईशान्य प्रदेश, म्हणजे की 75 केंद्र 25 राज्य 15व्या वित्त आयोगामध्ये. आणि 16व्या वित्त आयोगामध्ये 75-25 तेच, 90-10 तेच, सर सेम टू सेम. आपत्ती व्यवस्थापन सेम आहे ना. पहिल्यांदा 16 वित्त आयोगाचे कलम 275 अंतर्गत दिले जाणारे महसूल तूट आता बंद केली आहे. म्हणजे की पहिले महसूल तूट सुरू होती, लेकिन आता पहिल्यांदाच 16 वित्त आयोगाने कलम 275 अंतर्गत महसूल तूट आता बंद केली आहे. राज्यांचा सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेश महसूल तूटमध्ये 17.62% आणि महाराष्ट्राच्या 6.44%. आता रायसीना डायलॉग. आता आपण बघणार आहोत रायसीना डायलॉग 2026. याची सुरुवात केव्हा झाली? 2016 मध्ये. आणि 2026 ची आवृत्ती काय आहे? 11वी आवृत्ती. ठिकाण कोणते आहे? रायसीना डायलॉगचे नवी दिल्लीमध्ये. आणि ते 2026 चे प्रमुख अतिथी कोणते? फिनलँडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टम्प. आणि ही भारतातील भू राजकारण आणि भू अर्थशास्त्रावरील प्रमुख परिषद आहे. कोण? रायसीना डायलॉग 2026. का लिहिलं आहे? Finland's President Alexander Stubbs arrived in the New Delhi to chief guest at Raisina Dialogue 2026. फोटो बघू शकता. आता ओलियन गॅस गळती. ओलियन गॅस गळतीमध्ये ठिकाण काय आहे? भागोरिया इंडस्ट्रीज लिमिटेड, बोईसर, महाराष्ट्र. रासायनिक नाव ओलियम, म्हणजे की फ्ल्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड. रासायनिक सूत्र काय? H2SO4 XSO3. यामध्ये कन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे की H2SO4 मध्ये विरघळलेल्या सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO3 असते. आरोग्यावरील परिणाम: डोळ्याची जळजळ, श्वसनाचा त्रास. ओलियन गॅस गळती. काय लिहिलं आहे ते? hazardous oleum gas leaks at the Maharashtra Palghar chemicals plants causes panics among the local and workers to 2,600 evacuate. आता आपण वन लाईनर बघणार आहोत, तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. वन लाईनर बघू आता. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मुलगा मोजतबा खामेनी, नाव थोडे वेगळी आहेत, यांची इराणच्या सर्वोच्च अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. कुठे? इराणमध्ये. कोणाची नियुक्ती करण्यात आली? मोजतबा खामेनी. राईट. 2013 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केल्या. ते तेहरान म्हणजे की इराण मधील गोलेस्तान पॅलेस वर हवाई हल्ला करण्यात आला. स्टॅलेंड वॉटर क्रीमियर मतलब की जल दहन ला मान्यता देणारा युनायटेड किंगडम मधील पहिला देश ठरला. या प्रक्रियेला अल्कलाइन हायड्रोलिसिस असे म्हटले जाते. वॉटर क्रिमेशन. भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू म्हणजे की IISc ने प्रतीक्षा ट्रस्टच्या भागीदारात ब्रेनको प्रोफेसर वर आधारित म्यूनसॉट प्रकल्प सुरू केला आहे. कोणी? IISc ने. वन्यजीव संरक्षणासाठी एडमंड बी मॉर्टिन पुरस्कार जिंकणाऱ्या डॉक्टर कृती कारंत या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. कोण? डॉक्टर कृती कारंत. रफिना हुसेन यांची मुलीच्या शिक्षणातील योगदानाबद्दल टाइम मासिकाच्या वुमन ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. अमित शाह यांनी 2026च्या जनगणनेसाठी प्रगती आणि विकास या संभारकांचे अनावरण केले आहे. 5 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय निःशस्त्रीकरण आणि अस्त्र प्रसार जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे.
बंगळुरू येथे, कुठे? बंगळुरू येथे एका तासात 2,51,466 रुपये लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आला. कुठे? बेंगळुरू. हा प्रश्न येऊ शकतो. केरळमधून सलग काय आलाय? केरळमधून सलग 7 वेळा लोकसभा खासदार राहिलेले पी.के. उन्नतीकृष्ण यांचे निधन झाले. केरळमध्ये, राईट. त्यांनी भूषवलेले पद व्ही.पी. सिंग सरकारमध्ये वाहतूक, जहाज बांधणी आणि दूरसंचार खात्यांचे केंद्रीय मंत्री. तमिळनाडूमधील पहिले डार्क स्काय पार्क कोल्ली हिल्स येथे सुरू करण्यात आले. कोल्ली हिल येथे डार्क स्काय पार्क. फुटबॉल फॉर स्कूल्स कार्यक्रम फिफा आणि UNESCO च्या कार्यकर्त्याने राबवलेली जातो. आता आपण पुढे चालू. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ॲशमोलीन संग्रहालयाचे 16वे वित्त शतकातील संत तिरुमनकाई अल्वार यांची कांस्य मूर्ती भारताला परत केली. भारतातील पहिली नदी आधारित द्वीपगृह ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात येणार आहे. महात्मा ए ग्रेट कम्युनिकेटर हे महात्मा गांधी यांच्यावर आधारित पुस्तक डॉक्टर धीरज काकडिया यांनी लिहिलेले आहे. महाराष्ट्रातील युवकांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी कळबोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. लडाख केंद्रशासित प्रदेशाचे तिसरे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी राजीनामा दिला. कोणी? कविंदर गुप्ता यांनी लडाख केंद्रशासित प्रदेशांचे तिसरे नायब. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी पदाची राजीनामा दिला. कोणी? सी.व्ही. आनंद बोस यांनी. केरळ आरोग्य विभागाने मी हेल्थ हे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे केरळ आरोग्य विभागाने. आता आपण महत्त्वाचे वन-लाइनर बघणार आहोत. तर पहिला वन-लाइनर क्वेश्चन आहे, महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार राज्यांचा विकास दर किती राहण्याचा अंदाज आहे? आपण बघू शकतो किती? 7.9. भारतात एकूण GDP मध्ये भारताचा वाटा किती आहे? 14%. किती आहे? 14%. महाराष्ट्र राज्याचे 23वावे राज्यपाल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? जिष्णुदेव वर्मा. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. महात्मा ए ग्रेट कम्युनिकेटर्स हे पुस्तक कोणी लिहिले? डॉक्टर धीरज काकडिया. 2026च्या जनगणनेसाठी अमित शहा यांनी कोणत्या सुमकरांची म्हणजे की मॉस्कोट्स अनावरण केले? प्रगती आणि विकास. भारतातील पहिला नदी आधारित द्वीपस्तंभ कुठे? कोणत्या नदीवर? ब्रह्मपुत्रा. आणि वॉटर कमिशन जलहदन याला मान्यता देणाऱ्या युनायटेड किंगडम मधील पहिला देश कोणता ठरला आहे? स्कॉटलंड. भारतीय विज्ञान संस्था म्हणजे की IISc बेंगळुरू ने कोणत्या भागीदारांचे म्युनशॉट प्रकल्प सुरू केले आहे? प्रतीक्षा ट्रस्ट. आता आपण मिळूया दुसऱ्या करंट अफेअर मध्ये. तोपर्यंत नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.